नमस्कार शेतकरी मित्रांनो, गन्ना मास्टर म्हणून प्रसिद्ध असलेले डॉक्टर अंकुश चोरमुले सांगली जिल्ह्यातील आष्टा गावचे शेतकरी तसेच राहुरी कृषी विद्यापीठातून त्यांनी PhD केलेली आहे। तर साधूयात त्यांच्याशी संवाद आणि जाणूयात ते कोणता ट्रॅक्टर वापरतात ते। नमस्कार, माझ्याकडं जॉन डियरचा 5310 फोर व्हील ड्राईव्ह हे मॉडेल आहे। ट्रॅक्टर घेताना मी बराच अभ्यास केला, म्हणजे हेच का निवडलं याच्या मागचं कारण आहे की एकतर माझं असणारं शेतातलं काम की जे ड्युअल पर्पज आहे, म्हणजे मला ऊस वाहतुकीलाही ट्रॅक्टर वापरावा लागतो आणि त्यासोबत शेतातलं काम म्हणजे माझ्याकडे एक 8-10 एकर जमीन आहे आणि बाहेरची थोडी रेंटवर माझ्याकडे एक 5-6 एकर जमीन आहे। असे एक 10-15 एकर जमिनीची मशागत आणि ऊस वाहतुकीला एप्रिल महिन्यापासून मार्च महिन्यापर्यंत ऊस वाहतूक कशासाठी नर्सरीसाठी आम्हाला ऊसाची वाहतूक करावी लागते। हे करताना डोक्यात विचार हा होता की ट्रॅक्टर जर घ्यायचा तर तो फोर व्हील ड्राईव्ह घ्यायचा आहे, चांगलं ट्रॅक्शन असणारा। कारण का पावसाच्या काळात आम्हाला शेतातनं ऊस बाहेर काढायला टू व्हील ड्राईव्ह ट्रॅक्टरनं अतिशय त्रास व्हायचा। ह्याच्यासाठी माझा मी 5500 आधी होता तो विकला, तोही 10 वर्ष मी वापरलेला आणि जॉन डियर म्हणून निवडला फोर व्हील ड्राईव्ह। आता CRDI घेण्यामागं कारण काय, आणि तर तो CRDI जॉन डियरचाच का? जॉन डियर ही एक जागतिक दर्जाची कंपनी आहे। महाराष्ट्रामध्ये त्याचे पुण्यामध्ये ट्रॅक्टर बनतात आणि तिथनं बऱ्याच परदेशामध्ये देखील एक्सपोर्ट होतात। CRDI हे एक नवीन तंत्रज्ञान ह्यावेळेला आलेलं होतं, त्यामुळं शेतकरी जरा थोडे घाबरायचे की जास्त सेन्सर आहेत त्याला, मग तो ट्रॅक्टर पुढं चालेल का, काय प्रॉब्लेम आले सेन्सरला तर काय करायचं। पण फोर व्हीलरमध्ये आपण तर बऱ्याच दिवसापासून CRDI तंत्रज्ञान वापरतोय। जॉन डियरवर विश्वासही तेवढाच आहे की तंत्रज्ञान तयार करणारं एक चांगलं नाव आज ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये आहे, म्हणून CRDI बिंदास निवडला। CRDIचे पहिला फायदे जाणून घेतले। आपल्या आधीच्या ट्रॅक्टरपेक्षा जे रोटरी पंप आहेत किंवा जे बॉश पंप आहेत त्याच्यापेक्षा डिझेलची खपत याच्यामध्ये खूप कमी आहे। हां, थोडे सेन्सर वगैरे असतील, पण तंत्रज्ञानानुसार आपल्याला बदललं पाहिजे आणि पुढच्या 10 वर्षाचा विचार करून ट्रॅक्टरची निवड केली पाहिजे। म्हणून मग 5310 हे 57 HP मॉडेल, हेच तुम्ही 52 HP मध्ये पण इको मोडमध्ये चालवू शकताय रस्त्यावर चालताना, आणि ऊस वाहतूक करताना मग परत 57 HP मध्ये पण तुम्ही ते चालवू शकता। ह्या दृष्टीनं मी या ट्रॅक्टरची निवड केली 5310 फोर व्हील ड्राईव्ह। त्यासोबत माझे ट्रॅक्टर इंडस्ट्रीमध्ये पण बरेच मित्र आहेत, जॉन डियरमध्ये पण आहेत आणि जॉन डियरच्या बाहेर पण काम करणारे आहेत। पण या सगळ्यांच्या ज्या वेळेला मी सल्ला घेतला तर त्यावेळेला मला हेच नाव सगळ्यांच्याकडनं पुढं आलं, त्यामुळं मी ह्या ट्रॅक्टरची निवड केली। 1.5 वर्ष झालं वापरतोय, काहीही अडचण नाही। ऑइल बदलीशिवाय ट्रॅक्टरला कुठं खोललं नाही, अजूनही ट्रॅक्टरला लॅपटॉप वगैरे कुठं जोडला नाही, म्हणजे सेन्सरची काहीही दिक्कत नाही। त्यामुळं बिंदास्त हा ट्रॅक्टर वापरा। तुम्ही ट्रॅक्टर घेतल्यानंतर एकच म्हणाल, जिंदगी का बेस्ट डिसिजन माझ्या म्हणजे जॉन डियर।